संत देवाकडे काय मागणं मागतात, हेची दान देगा देवा, तुझा विसरना व्हावा गुण गाई ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. मागणी मागण्याचे वेगवेगळे प्रकार आपण वेळोवेळी ऐकलेले आहेत. संत देवाकडे मागत असताना आपल्याला माहिती आहे, भंडारा भामचंद्र गोराड्याच्या कुशीमध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरावरती तुकोबाराय भक्ती भजन आध्यात्मिक वसा वारसा जपण्याचं काम तत्कालीन काळामध्ये करत असायचे. पांडुरंगाचं दर्शन घेणं, भजन पूजन आणि कीर्तनानं आपल्या दिनचर्येची सुरुवात करणारे तुकोबाराय गेल्या 7 पिढ्याची वैष्णविक परंपरा असलेले त्या ठिकाणी आपापला नित्यक्रम आवरून पांडुरंगाचं दर्शन घेऊन ज्ञानार्जनाचा जागर घालण्याचं काम करत असताना, समाजाला जीवन जगण्यासाठीची परिस्थिती निर्माण करून देत असताना ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराय यांना सुद्धा खूप यातना भोगायला लागलेल्या आहेत. पांडुरंगाचं दर्शन घेऊन समाज प्रबोधन करत असताना वेळोवेळी त्या ठिकाणी अनेक लोक त्यांना पाहत असायचे आणि त्यामध्ये मंबाजी बुवा नावाचा एक साधक, तोही त्यांना सातत्यानं त्यांच्या दृष्टीस पडायचा. तुकोबाराय पांडुरंगाचं दर्शन घेऊन कीर्तन भजन पूजनानं आपल्या कार्याची सुरुवात करायचे आणि हे सगळं पाहत असताना त्यांचा दैनंदिन नित्यक्रम मंबाजी बुवाच्या डोळ्यामध्ये थोडासा खटकला. काल एक दिवसा मुलगा आपल्यापेक्षा पुढे कुठेतरी वेगळं नाव कमवतोय, समाजामध्ये त्याला जनादर प्राप्त होतोय, समाज मान्यता त्याला त्या ठिकाणी पावत चाललेली आहे. म्हणून मंबाजी बुवाने एक दिवस आपल्यामध्ये निर्माण झालेला मत्सर द्वेष यापोटी तुकोबारायांच्या अंगावरती अगदी काठी ओंडक्याने मारहाण करून अगदी व्रण येतील इतकी मोठ्या प्रमाणावर मारहाण केली. कारण शोधण्याचा प्रयत्न केला पण तुकोबारायांना कुठल्याही प्रकारे कारण लक्षात आलं नाही आणि घरी गेले. आपल्या आवलीला हा सगळा प्रकार सांगितला. चिरंजीव माधवा यांच्याशी त्यांनी हितगुज साधलं. भर दुपारी घडलेली घटना, त्यावेळी हे सगळं वातावरण पाहून त्या परिसरामध्ये भर दुपारी अंधार पसरला आणि त्या भर दुपारच्या काळोखाच्या वातावरणामध्ये तुकोबाराय थोडे शांत होऊन घरामध्ये बसले. गोरज मुहूर्त झाला, सायंकाळची वेळ होती. पाखरे घरट्याकडे आणि वासरं गायीकडे निघालेली असताना तुकोबारायांना एक जाणीव झाली की माझ्या मनामध्ये जर भाव पवित्र आहे, माझं देवाकडे एक पवित्र मागणं आहे आणि माझ्या जन्माचं सार्थक जर भगवंताच्या भक्तीमध्ये आहे, तर मला ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला केल्या पाहिजेत आणि माझा फोकस, माझी जी दिशा आहे त्यापासून मला कुठल्याही प्रकारे बाजूला जाता कामा नये, यावरती तुकोबारायांनी चिंतन केलं. सायंकाळ झाल्यानंतर तुकोबाराय मंबाजी बुवाच्या घरी गेले. मंबाजी, ओ मंबाजी, दुपारी आपापल्यामध्ये जो वाद झाला, जो मतभेद झाला, तो आपल्यातील होता. तो आपल्यातील मतभेद हा भक्तीमध्ये अडसर ठरू नये. चला, झालं ते विसरून जाऊया आणि आपल्याला भजनाला जायचंय, तुम्ही माझ्या बरोबर चला. आणि मंबाजीला आपल्या बरोबर घेऊन तुकोबाराय भजनाला निघून गेले. मंबाजी अवाक झाला. आता त्या काळात जसे मंबाजी होते तसे आजच्या काळामध्ये सुद्धा मंबाजी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे, तांबड्या गाईला फक्त लाल वासरू होतंय, माणसं तीच आहेत. हा ज्ञानार्जनाचा जागर हा 26 वर्ष या मंगरुळच्या पवित्र भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांमध्ये संपन्न होतोय. या देखण्या वातावरणामध्ये सुद्धा अनेक तुकोबाराय या ठिकाणी जन्माला आलेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय.
आध्यात्मिक वसा आणि वारसा जपणारे आपण सर्व मावळे या ठिकाणी पुढच्या पिढीला एक रचनात्मक समाज देऊ पाहत आहेत. मंबाजी बुवा जसे त्या काळात होते तसं एक थोडंसं उदाहरण सांगतो की आपल्यामध्ये भजनी मंडळींना हेतूने त्रास देणारे, आपल्या गावात कुठं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, सप्ताहाच्या पंक्ती सुरू आहेत, त्या ठिकाणी छेडछाड करणारे, कुठं मंदिराचं आध्यात्मिक कार्य चाललेलं आहे त्या ठिकाणी नको त्या गोष्टी आपल्या अविवेकाच्या काजळीने आपण जे काही उपद्रव करतो असे मंबाजी अलीकडच्या काळात सुद्धा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात. परंतु मला आपल्या सगळ्यांना एक आवर्जून सांगायचं आहे, तत्कालीन काळ हा धर्माला गाणी आलेली होती. धर्म असुरक्षिततेकडे चाललेला असताना त्यावेळी संतांनी खऱ्या अर्थानं जे काम केलेलं आहे ते कार्य कदाचित या ठिकाणी आपल्या मंदिराचे असलेले कळस आणि आपल्या अंगणातील असलेली तुळस जिवंत ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. हे या ठिकाणी धर्माचे पालन, 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 धर्माचे धर्माचे पालन हे किती महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे. तत्कालीन काळखंडामध्ये मंदिरामध्ये देव कोंडलेला असायचा. तुम्हा आम्हाला सहजपणे देवाचं दर्शन सुद्धा लाभत नसायचं. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली होती त्यावेळी संतांनी भरीव असा चमत्कार आपल्याला दाखवलेला आहे. त्यांनी धर्म जिवंत ठेवलेला आहे. धर्म म्हणजे धारणा जिवंत ठेवलेली आहे. आणि ते ठेवत असताना केवळ आपल्याला मंदिरामध्ये कोंडलेला देव आपल्यासाठी भक्तीचा अधिकार प्राप्त करून दिला नव्हे, तर तो मंदिरात कोंडलेला देव वाळवंटामध्ये आणून त्या ठिकाणी आपल्याला भक्तीचा एक नैसर्गिक अधिकार प्राप्त करून देण्याचं काम संतांनी केलेलं आहे. आणि ते संतांचं मागणं अभंगाच्या पहिल्या चरणात. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेचे दान दे गा देवा, हेचे दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेचे दान दे गा
देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडे गुण गायन आवडे तुझा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडे गुण गायन वा सुंदर जोरदार टाळ्या गायकांसाठी.